नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरंदरचे सुपुत्र शिक्षण आयुक्त विशालजी सोळंकी यांच्याशी सुसंवाद करणार आहोत. लॉकडाऊन नंतर या देशामध्ये पहिला फटका हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे. विशालजी, आपण शिक्षण आयुक्त आहात, तर या परिस्थितीत गेली महिनाभर शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद आहेत. तर नेमकं विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे? त्यांची मानसिक स्थिती बदललेली आहे. काय करावं हे त्यांना निश्चित नाही. अनिश्चिततेचे टांगती तलवार त्यांच्यावर आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगता? सर्वप्रथम आपल्या सर्व पुरंदर वासियांना सप्रेम नमस्कार. आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण संवाद साधत आहोत आणि श्री जगताप यांचंही अभिनंदन, धन्यवाद ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल. आज पुरंदर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा माझा नमस्कार. जसं आपल्या जगताप साहेबांनी सांगितलं की आज या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण राज्यामध्ये 2.25 कोटी विद्यार्थी हे घरी बसून आहेत आणि शासनातर्फे आपण प्रयत्न करतोय की या काळामध्ये कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित जपू शकू आणि घरातून एका नवीन पद्धतीने ते कसं काही शिक्षण घेऊ शकतील. अर्थातच की फक्त डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं शक्य नाहीये, कारण शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच त्यांचे जे सामाजिक पैलू आहेत किंवा त्यांचं जे भावनिक समृद्धी आहे ती फक्त डिजिटलच्या माध्यमातून येऊ शकत नाही. पण काही अंशी का होईना आपण डिजिटलच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर त्यांचं शैक्षणिक नुकसान आपण टाळू शकतो. जवळपास 1.5 महिन्याचा काळ आहे ज्याच्यामध्ये परीक्षांचा काळ होता किंवा शेवटच्या काही महिन्याचं पाठदान बाकी होतं. आपल्या राज्यभरातल्या विविध शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याचबरोबर दीक्षा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक ऍप आहे त्याच्या माध्यमातून आपण राज्यात कोट्यवधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुरंदर तालुक्यातही शेकडो विद्यार्थी आहेत जे दीक्षा ऍपचा वापर करतायत. संपूर्ण राज्याचं मी आज सकाळी आढावा घेतला तर जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ऍक्सेस केला होता काल दीक्षा ऍपचा. तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रयत्न करतायत. खूप पालकांकडे स्मार्टफोन्स आहेत, पण असे काही पालक आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीयेत. सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे पालक आहेत, त्यांच्यापर्यंत आपण रेडिओच्या माध्यमातून आणि डीडी सह्याद्री किंवा इतर जे सॅटेलाइट टीव्ही चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा आपल्या राज्याची जी SCRT म्हणून संस्था आहे, या सर्वांना बरोबर घेऊन आपला प्रयत्न आहे की या काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. खरं सांगायचं तर आता मे महिना आलाय, आपल्या विद्यार्थ्यांनी फार सिरियसली काही स्टडी करण्यासारखं 1ली ते 8वी पर्यंत तरी नाहीये, कारण आता सुट्टीचा काळ असतो. थोडं त्यांनी सुद्धा भावनिक दृष्ट्या रिलॅक्स होणं आवश्यक आहे. पण काही ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जर आपल्याला विद्यार्थ्यांनी घरी बसलेला जो वेळ आहे तो विधायकरित्या वापरता आला तर मला वाटतं की आपण पुढच्या इयत्तांमध्ये या विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे नवीन पाठदान करू शकू. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. SCRT मध्ये आपण पुढील 3 महिन्याचे आणि 6 महिन्याचे मॉड्यूल सुद्धा तयार करतोय की जर लॉकडाऊन एक्सटेंड होत राहिला किंवा काही कारणांमुळे आपण शाळा लवकर उघडू शकलो नाही तर कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना घरामध्ये राहून हे इनपुट्स देऊ शकू याविषयीचे सुद्धा आता प्रयत्न सुरू आहे. याबाबत पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? पालक थोडं चिंतातूर आहे. जे लहान मुलांचे पालक आहेत त्यांनी मला वाटतं विद्यार्थ्यांची 3 गोष्टींवर मुख्य भर द्यायला पाहिजे. एक म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांचं बेसिक जे साक्षरता आहे, अक्षर ज्ञान आहे, शब्दांचं ज्ञान आहे, त्यानंतर बेसिक जे गणित आहे ते जर घरी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवता आलं ते पालक शिकवू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचं भावनिक जे संतुलन आहे मुलांचं ते खूप चांगलं राहणं आवश्यक आहे. आता मुलांचं वय लहान आहे, त्यांना बाहेर जाण्याची आवड असते किंवा खेळण्याची आवड असते, पण आता घरी बंदिस्त झाल्यासारखं बऱ्याच मुलांना झालेलं आहे. त्या काळात घरगुती जे काही गेम्स आहेत किंवा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत जेणेकरून त्यांचं मन रमेल आणि भावनिक दृष्ट्या ते संतुलित राहतील, हे मला वाटतं ते सगळ्यात महत्वाचं काम पालकांनी करणं आवश्यक आहे त्यांच्या मोकळ्या वेळेत. किंवा घरगुती जे काही काम पालक करतात त्याच्यात सुद्धा त्यांनी मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं.
थोडं घरामध्ये स्वयंपाकघरात आईला मदत करणं किंवा घर आवरण्यामध्ये मदत करणं, अशा छोट्या छोट्या कामात जरी त्यांना इन्व्हॉल्व केलं तरी श्रम प्रतिष्ठा काय असते, डिग्निटी ऑफ लेबर काय असते आणि घरामध्ये छोट्या छोट्या जबाबदारी उचलून ते काम पूर्ण केल्याचं काय समाधान असतं, या गोष्टी मुलांनी यावेळेस शिकाव्यात. तर मला वाटतंय की खूप चांगलं शिक्षण आई वडील आपल्या मुलांना देऊ शकतात. त्यासाठी काय प्रत्येक आई वडिलांनी पीएचडी किंवा मोठं काहीतरी करणंच आवश्यक आहे असं नाहीये किंवा शिक्षकच असायला पाहिजे असं नाहीये. छोट्या बरोबर. छोट्या गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले गुण ते विद्यार्थ्यांमध्ये आता आणू शकतात या काळात. आणि मी म्हणतो की हा काळ एका दृष्टीने अजून चांगला आहे की फक्त मुलांना टीव्ही समोर बसवून ठेवू नका, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करा आणि त्यातनं एक कुटुंबाचं जे बॉन्डिंग आहे, आपापसातलं प्रेम आहे, आदर आहे, ते सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे वाढेल असं मला वाटतं. आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक टर्निंग पॉईंट असतो. 10वीची आणि 12वीची परीक्षा त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या साईडला जायचं, फॅकल्टीला जायचं, हे तो 10वी आणि 12वीच्या मार्क्सवर ठरवतो. आणि बरेच 10वी आणि 12वीचे जे अभ्यासक्रम आहेत, विशेषतः जी मुलं मेरिटमध्ये येतात, पुढे चांगलं करिअर करायचं, त्यांचे हे पहिल्या मे महिन्यामध्येच बऱ्याच अभ्यासक्रम कव्हर करता येतो. व्हॅकेशन बॅचेस असतात शाळेत आणि बाहेर क्लासमध्ये देखील. परंतु या मुलांना आता थोडंसं हे मुलं संभ्रमात आहेत आणि पालक बी संभ्रमात आहेत की 10वी आणि 12वीच्या मुलांनी काय करायचे. तर काही अभ्यासक्रमही बदललेले आहेत. तर त्याबाबत काय काळजी घ्यायला पाहिजे आणि मुलांनी काय तयारी करायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे. आता आपल्या सर्वांना माहिती की 10वीची जी मागच्या वर्षीची परीक्षा होती ती जवळपास झाली होती आणि 12वीचा फक्त एक पेपर, मला वाटतं भूगोलाचा पेपर राहिला होता. बरोबर, बरोबर. आज सकाळीच माझं बालभारती बोलणं झालं. आपण आपल्या भारतीच्या वेबसाईटवर 10वी आणि 12वीची जवळपास सर्व पुस्तकं ही ई बुकच्या माध्यमातून अपलोड केलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनी ती डाउनलोड करून आता पुढील 1-2 महिन्यामध्ये थोडंसं चाळायला सुरुवात करावी की काय काय आहे पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आणि आपल्या शिक्षकांशी जर थोडंसं व्हॉट्सअप किंवा कधी कधी अशा प्रकारच्या व्हिडिओ मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधला आणि स्वयं माध्यम अध्ययन जर केलं. शेवटी आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये स्वाध्यायाला किंवा स्वतः अभ्यास करण्याला जास्त महत्व आहे आणि सगळ्यात जास्त चांगले परिणाम पण त्यातूनच येतात. तर थोडं स्वतः अभ्यास करायला आता सुरुवात करावी, कारण 10वी-12वीतली मुलं ही गेली 8-10 वर्ष एका शाळेच्या आपल्या पॅटर्न मध्ये शिकत आली आहेत. त्यांना आयडिया आहे कशा प्रकारचा स्वतः अभ्यास करणं, उजळणी करणं, या गोष्टी त्यांना माहिती आहेत. तर थोडा तो प्रयत्न करावा. गरज पडल्या शिक्षकांकडनं आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं आणि अशा प्रकारे पुढील काही महिने त्यांनी शाळा रेग्युलर सुरू होईपर्यंत अभ्यास करणं अपेक्षित आहे. मला वाटतंय हा जर काळ चांगल्या प्रकारे त्यांनी उपयोग करून घेतला आणि खूप इंटरेस्ट घेऊन मन लावून अभ्यास केला, तर मला नाही वाटत की त्यांचा 10वी-12वीचा जो परफॉर्मन्स आहे तो इतर काळापेक्षा कमी होईल. रेग्युलर जो शाळा भरत होत्या किंवा ते शिकत होते त्यापेक्षा कदाचित जास्त चांगल्या प्रकारे ते पुढील वर्षीच्या निकालामध्ये आपलं कामगिरी दाखवतील असा मला विश्वास वाटतो. तर महाराष्ट्रातले अनेक अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विशाल सोळंकीचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. तर युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे. मुलं काही दिल्लीत अडकलीत, काही मुंबईत अडकलीत. मग आता या विद्यार्थ्यांनी नेमकं कसा निर्णय घेतला पाहिजे, अनिश्चिततेचा हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे? मला वाटतंय काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता कोरोनाचं संकट हे आपण एक संकट न मानता जर एक संधी म्हणून मानली, या काळाचा चांगला उपयोग करून त्यांचे ज्या काही टप्प्यावर ते आहेत, काही प्रिलिम्सची परीक्षा देत आहेत, काही मेन्सची, काही इंटरव्ह्यूची, काही पुढच्या वर्षीची परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतील. ज्या टप्प्यावर ते आहेत त्या टप्प्यासाठी त्यांनी पूर्ण आपला या वेळेचा उपयोग करावा, चांगल्या प्रकारे त्याची तयारी करावी आणि जेव्हा लॉकडाऊन उघडेल आणि पुढच्या परीक्षांच्या तारखा अनाउन्स होतील तेव्हा आत्तापासूनच ती तयारी केलेली जर असेल तर त्यांना खूप सोप्या पद्धतीने त्या परीक्षांना सामोरं जाता येईल. आणि आजकाल युपीएससी असो एमपीएससी असो यांच्या ऑनलाईन तयारीसाठी प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. ते त्यांनी ऑनलाईन थोडं ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करावा. खूप चांगले क्लासेस आहेत दिल्ली, चेन्नई, इतर ठिकाणी, पुण्यामध्ये सुद्धा. त्यांच्याशी संपर्क करावा आणि ऑनलाईन काय काय आपल्याला शिकता येईल याविषयीचा ते प्रयत्न करू शकतात. तर मला वाटतं या संधी एक संधी म्हणून याला पाहावं आणि जो दिवसभराचा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कारणी लावावा. सातत्यानं शिक्षण तज्ञ सांगत असतात की शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे, अभ्यासक्रमात बदल केला पाहिजे. आता आपण आंतरराष्ट्रीय अनेक शिक्षण पद्धतीचा तुम्ही अभ्यास केलेला आहात. तर या तुलनेमध्ये भारतीय शिक्षण पद्धती किंवा महाराष्ट्रात ती आत्ताची अस्तित्वात असणारी शिक्षण पद्धती व अभ्यासक्रम
यामध्ये काय आपल्याला बदल करावेसे वाटतात किंवा काय केले पाहिजेत तर आपण या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये टिकू शकतो? मला वाटतंय की पूर्वी आपण ज्या पद्धतीने घोका आणि ओका अशा एका टिपिकल पद्धतीमध्ये शिकत होतो गेली बरेच वर्ष, त्यात खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे. बालभारती असो किंवा राज्य परीक्षा मंडळ असो, त्यांनी रोट लर्निंग पासून ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन देणं किंवा विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल थिंकिंगला, विचार क्षमतेला वाव देणारे प्रश्न अभ्यासक्रमात आणणं, त्याविषयी खूप काम केलेलं आहे. तर आपण एका योग्य दिशेने वाटचाल करत आहोत आणि याच्यात अजून गती यावी आणि आपला बालभारतीचा अभ्यासक्रम हा संपूर्ण जगाच्या स्तरावर चांगला व्हावा यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती एक गठन करण्यात आली आहे आणि आपण काही प्रयोग सुद्धा करतोय की कशा प्रकारे आपले विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत पिसा सारख्या किंवा इतर याच्यामध्ये खूप चांगलं नैपुण्य प्राप्त करू शकतील. तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांबरोबर आमच्या वारंवार बैठका होत आहेत. त्यांचे सुद्धा आपण इनपुट्स घेतोय, जेणेकरून आपल्या अभ्यासक्रमाला आपण एक ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह करू शकतो. मला असा ठाम विश्वास आहे की आता सुद्धा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये खूप चांगले पॉइंट्स आहेत. आज आपण पहा की अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो किंवा कुठली इंडस्ट्री असो, लाखोंच्या संख्येने भारतीय जाऊन तिथे काम करतायत आणि खूप चांगलं यश प्राप्त करतायत. मग ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ असो किंवा गुगल सारख्या कंपनीचे असो किंवा इतर अशा सर्व ठिकाणी भारतीय खूप चांगलं काम करतायत. कुठं ना कुठं भारतीय शिक्षण पद्धतीचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, जिथं आपण विद्यार्थ्यांना प्रचंड हार्डवर्क करायला लावतो, कष्ट करायला लावतो आणि तावून सुलाखून या पद्धतीतून आपली मुलं निघतात. त्यामुळे मला वाटतंय की आपल्या शिक्षण पद्धतीत खूप चांगले सुद्धा पॉइंट्स आहेत आणि काही उणीवा आहेत. उणीवा मोठ्या प्रमाणावर दूर करण्यासाठी प्रयत्नशील आपण आहोत आणि मला नक्की वाटतं की येत्या काळात आपले विद्यार्थी नक्कीच जागतिक दर्जाची कामगिरी करू शकतात. आता जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत किंवा नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत त्यांचा बऱ्याच आता तुलनात्मक दृष्ट्या त्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि खाजगी ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी मात्र विद्यार्थी संख्या फार वाढत चाललेला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक आहे. आता काही काही वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत तर काही काही शाळांमध्ये 5-10 विद्यार्थ्यांना 5-5 शिक्षक शिकवतात अशी परिस्थिती आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये या ज्या सरकारी शाळा आहेत त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याउलट काही 1-2% शाळा मात्र अशा आहेत की त्या रोल मॉडेल म्हणून काम करतायत. त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे ऍडमिशनसाठी. अशाही सरकारी शाळा आहेत या राज्यामध्ये. तर हे जे अंतर आहे हे कसं कमी करता येईल आपल्याला? आता कोरोनाची परिस्थिती संपल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग साठी जे काही आपल्याला नॉर्म्स फॉलो करायचे आहेत ते आपल्या शाळांमध्ये नक्कीच आपण राबवू, कारण विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आपल्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य असणार आहे. आणि त्याचबरोबर लॉंग टर्म मध्ये आपल्या सरकारी शाळांची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांचं प्रशिक्षण असो किंवा डिजिटलचा वापर असो किंवा इतर या सर्व गोष्टींमधून आपण जसं सांगितलं आज राज्यामध्ये शेकडो अशा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्यांची पटसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर ते जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत किंवा त्या चांगल्या शाळांचा जो आदर्श आहे तो इतर शाळांपर्यंत, इतर शिक्षकांपर्यंत घेऊन जाऊन राज्यातल्या सर्व शाळा या खूप सक्षम होतील आणि सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये येतात त्यांना एक खूप चांगलं उज्ज्वल भविष्य प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि मला नक्कीच वाटतं की जर आपण इंडिकेटर्स पाहिले तर आता जो पीजीआयचे इंडिकेटर्स केंद्र शासनाने प्रकाशित केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र खूप चांगल्या टॉप 3 राज्यांमध्ये आलेला आहे शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर पॅरामीटर्सच्या बाबतीत. तर मला वाटतंय की खूप चांगल्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. नक्कीच आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे या शासकीय शाळांमध्ये सुद्धा शिक्षण देऊ शकू. एक चांगलं शैक्षणिक मॉडेल जर आपल्याला तयार करायचं असेल तर एखादा तालुका आपण त्याचं सिलेक्शन करून इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर ते कसं रोल मॉडेल असेल आणि त्यासाठीच आपण पुरंदर तालुक्याची निवड केली तर अशा प्रकारचं एक देशापुढं राज्यापुढं एक आदर्श अशा प्रकारचं रोल मॉडेल तयार करायचं म्हटलं तर आपल्या पुरंदरला काय काय सुधारणा कराव्या लागतील, काय कशा प्रकारचे इफोर्ट्स घ्यावे लागतील? आपल्या पुरंदर तालुक्यातील जे शिक्षक आहेत त्यांना आपण काही चांगल्या ज्या आसपासच्या शाळा आहेत जसे आपल्या सर्वांना माहित असेल शिरूर तालुक्यामध्ये वाबळेवाडी आहे बरोबर. किंवा भोरमध्ये केंजळ आहे, अशा बऱ्याच आसपास शाळा आहेत ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना पाठदान करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर अशा ठिकाणी आपल्या शिक्षकांना घेऊन जाऊन
थोडं एक्सपोजर देण्याची गरज आहे. आणि परत आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळेसच्या बजेट स्पीच मध्ये सांगितलंय की आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण 3, 4, 5 अशा चांगल्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार आहोत. तर पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा काही शाळांची आपण निवड करणार आहोत की ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात. आतापासून जर मेहनत केली, प्रयत्न केली, तर काही शाळा जिथे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, समाज आणि त्या गावचे लोक सर्वांनी मिळून जर निश्चय केला की आपल्या विद्यार्थ्यांना सर्वात चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण देणं अपेक्षित आहे, तर त्या स्क्रीनिंग मध्ये नक्कीच आपल्या तालुक्यातल्या काही शाळा उतरतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी जे काही आर्थिक किंवा इतर पाठिंब्याची आवश्यकता आहे ती सर्व राज्य शासनाकडून मिळेल आणि ते स्वतः सुद्धा मला वाटतं यासाठी प्रयत्न करू शकतील. तर त्या दृष्टीने नक्कीच आतापासून आपल्या तालुक्यातील शाळांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर इंग्रजी विषयाचा एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं MA जरी विद्यार्थी झाला, MCOM झाला, MSc झाला, तर इंग्लिश स्पीकिंग हा जो प्रश्न आहे तो आजही कायम आहे. म्हणजे शिक्षण घेत असताना इंग्रजी बोलण्याची जी कला आहे ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला अवगत होत नाही. त्याला नॉलेज आहे, तो अभ्यास करतो, पेपर लिहितो, परंतु इंग्लिश स्पीकिंग जी कला आहे ती मात्र अद्याप आपल्या ग्रामीण भागामध्ये येत नाही. तर त्यासाठी शिक्षणामध्ये काय बदल करावा लागेल? मला याविषयी असं म्हणावंसं वाटतं की सगळ्यात प्रथम आहे की आपण न्यूनगंड बाळगू नये. इंग्रजी येत नाही म्हणून कुठलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही. आपली पहिली भाषा ही मातृभाषा आहे, मराठी आहे. आता मी स्वतःचं उदाहरण देतो. 10वी पर्यंत मी सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. ABCD ही 5वीत सुरू झाली. आजकाल नर्सरीत सुरू होते, पहिलीत सुरू बरोबर, होते. बरोबर. आमच्या वेळेस 5वीत ABCD सुरू झाली. पण जर आपल्या मातृभाषेतल्या शिक्षणाचा पाया पक्का झाला, तर आपण पुढे कुठली परकीय भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे शिकू शकतो. पुढे मग माझं महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून झालं किंवा UPSC ची सर्व परीक्षा इंग्रजी माध्यमातून देऊन मी IAS झालो. तर मला नाही वाटत कुठे आपण कमी पडू शकतो इंग्रजी बोलण्यात किंवा लिहिण्यात, वाचण्यात. महत्वाचं आहे की पहिली गोष्ट ही आहे की मातृभाषा आपली पक्की करणं. दुसरं हे की इंग्रजी विषयी न्यूनगंडही बाळगू नये, पण त्याचबरोबर इंग्रजी शिकण्याविषयी आपण टाळाटाळ सुद्धा करू नये. ती जागतिक भाषा आहे आणि खूप सकारात्मक दृष्टीने आपण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न जर केले, सराव केला, चुका होतील, चुका झाल्या, कोणी हसलं, अशा छोट्या-छोट्या गोष्टींची कुठलीही भीती न बाळगता जर सतत सराव केला, तर त्या भाषेवर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला प्रभुत्व प्राप्त करून घेता येईल असं मला वाटतं. तर लहानपणापासून आपल्या विद्यार्थ्यांनी जर मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी, इतर भाषांवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी जर आपल्या शिक्षकांनी प्रयत्न केले आणि शिक्षकांचं कच्चं असेल इंग्रजी, तर त्यांनी मला वाटतं अशाच प्रकारे प्रयत्न करावेत. आपल्या औरंगाबादमध्ये एक संस्था आहे, स्पोकन इंग्लिश विषयी MOOC किंवा ब्रिटिश काउन्सिल बरोबर तेजस सारखे कार्यक्रम राबवते. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षकांना हे प्रशिक्षण करून घेता येईल आणि अशा काही शिक्षकांना जर अजून कुठल्या ऍडव्हान्स प्रशिक्षणाची गरज असेल, तर ती सुद्धा आपण शिक्षण विभागाकडून अरेंज करू शकतो. आता विशालजी, लॉकडाऊन नंतर विशेषतः सद्य परिस्थितीत आर्थिक मंदी मोठी आहे. लॉकडाऊन नंतर सुद्धा त्याला आपल्याला सामोरं जाण्याची धोका आहे. अशा परिस्थितीत काय झालंय, आपली शिक्षण पद्धती जी आहे ती व्यवसायाला, धंद्याला थोडीशी पोषक आहे असं प्रत्यक्ष अनुभवास येत नाही. आपल्याकडचा 4थी-5वी शिकलेला माणूस जो पहिल्यापासून धंद्यात पडला तो अतिशय उत्तम व्यावसायिक होतो, अतिशय उत्तम उद्योजक होतो. परंतु MCOM, MSc, MBA जरी त्यांनी केलं तर प्रत्यक्ष त्याच्यावर व्यवसायाची जबाबदारी टाकली तर त्यामध्ये मात्र तो फेल्युअर ठरतो. अशा प्रकारचे बरेच अनुभव आपल्या तरुणांना येतात आणि असे अनेक आपल्याकडे रोल मॉडेल आहेत की जे कमी शिकलेत परंतु व्यवसायात त्यांनी अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे. तर शिक्षण आणि व्यवसाय किंवा प्रत्यक्ष व्यावहारिक जीवन आणि शिक्षण याची सांगड आपल्याला कशी घालता येईल? बरोबर आहे. आपल्याला फक्त विद्यार्थी साक्षर बनवून चालणार नाही, शिक्षित बनावं लागेल. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने शिक्षित तेव्हा होईल जेव्हा हे व्यावहारिक ज्ञान जे आहे ते आपल्या अभ्यासक्रमात येईल. 10वी, 12वी किंवा वेगवेगळ्या करिअरच्या टप्प्यांवर. मी उदाहरण देऊ इच्छितो दिल्लीचं. दिल्लीमध्ये आता त्यांनी एक अभ्यासक्रम सुरू केला, एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे लहान वयातच 7वीच्या 8वीच्या मुलांना सुद्धा की भविष्यात तुम्ही नोकरी घेणारे नाही, नोकरी देणारे कसे व्हावे आणि कशा प्रकारे स्वतः व्यावसायिक बनावं, बिझनेस सुरू करावा आणि त्यासाठीचा जो माइंडसेट असावा लागतो, जी मानसिकता असावी लागते, ती लहानपणापासूनच जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपण आणू शकलो, त्यांच्यामध्ये रिस्क घेण्याची क्षमता आणू शकलो आणि त्यासाठी वेगवेगळी जी कौशल्य लागतात व्यवसायामध्ये ती आणण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर हा बदल घडू शकेल. खूप मोठं आव्हानात्मक ते काम आहे. आपल्या काही शाळांमध्ये आपण
व्होकेशनल ट्रेनिंग किंवा इतर प्रकारचे अशा प्रकारचे ट्रेड सुरू केलेत. पण सर्वात मोठं आव्हान आहे आपल्या या संपूर्ण पिढीची मानसिकता बदलावी. फक्त नोकरीची मानसिकता न ठेवता स्वतः रिस्क घेऊन काहीतरी मोठं स्वप्न बघून त्यासाठी लागणारी कौशल्य स्वतःमध्ये आत्मसात करून आपण अशा प्रकारचे व्यवसाय किंवा मोठे उद्योग जर आपली पिढी घडवू शकली, तर मला वाटतंय या सर्व शिक्षण पद्धतीला आपल्याला त्यासाठी थोडंसं रूपांतर मोठं आणणं आवश्यक आहे. विशालजी, सुदैवानं तुम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये अतिशय उच्च पदावर आहात. महाराष्ट्राची आपण जर परिस्थिती पाहिली, की या राज्यातील अनेक क्रीम ऑफ द सोसायटी टॅलेंट जे आहे ते परदेशात जात आहे. म्हणजे हा आता आपण भारताचा अनेक वर्षाचा इतिहास पाहिला तर जे टॅलेंट आहे तर ते काय परदेशात जात आहे, अमेरिकेत जात आहे, न्यू जर्सीमध्ये जात आहे. तर आपल्याकडे त्या पद्धतीने त्यांना स्कोप मिळत नाही. आणि विशेषतः जो सन्मान मिळायला पाहिजे, जो सन्मान मार्केटमध्ये उदाहरणार्थ पोलीस अथॉरिटी असेल, तहसील अथॉरिटी असेल, कलेक्टर ऑफिस असेल, शिक्षण पद्धतीमध्ये असेल, त्यांना जो सन्मान मिळत नाही, त्यांचा जो युगो दुखावला जातोय, त्यांना जे दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळत जाते, त्यामुळे अशा प्रकारचं टॅलेंट स्थलांतरित होतोय. हा मोठा धोका आहे. आणि तो जर थांबवायचा असेल तर आपल्याला नेमकं शासनाने काय निर्णय घेतले पाहिजेत की ज्यामुळं क्रीम ऑफ द सोसायटी ही परदेशात न जाता भारतीय सेवेमध्ये राहिली पाहिजे. जे तुमचं रोल मॉडेल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हा मार्ग पत्करला आणि भारतीय सेवेमध्ये रुजू झालात, त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला फार मोठा फायदा झालेला आहे. आणि निश्चित हा बदल किंवा जो फायदा आहे तो भविष्य काळात दिसेल. परंतु असा बदल देश पातळीवर तुमच्यासारखे हजारो विशाल सोळंके आहेत की जे परकीय सेवेत परदेशात सामील झालेले आहेत सेवेत. त्यासाठी आपल्याला सरकारला आपल्याला काय भूमिका बदलायला पाहिजे? मला वाटतं की आपल्या समाजाची एक मानसिकता पण थोडीशी बदलणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंट असो किंवा समाज असो, जिथे गुणवंत धारक विद्यार्थी आहेत किंवा अशा प्रकारचे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांनी योग्य प्रकारचं एक सपोर्ट स्ट्रक्चर आपल्या समाजामध्ये उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. समजा एखादा बाहेरून आलेले असे बरेच परदेशातले युवक आहेत जे परत येतात किंवा त्यांना काहीतरी करायचं असतं, एखादा उद्योग सुरू करायचा असतो. पण वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार असो किंवा अडचणी असो, लायसन्स वेळेवर मिळणं, 40 प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आणि त्यातनं येणारा मनस्ताप, या सर्वातनं मग ते थोडेसे निराश होऊन जातात. मला वाटतं की आपण एक समाज म्हणून मेरिटोक्रेसी जपली पाहिजे, की मेरिट किंवा गुणवत्ता याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. तरच आपला समाज किंवा देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्तावान आपले विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांच्या तरुण वयातच चांगल्या संधी उपलब्ध करून देणं, शासनाने आणि समाजाने त्यांना पाठिंबा देणं याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मला वाटते की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठं ना कुठं आपण या देशाशी, समाजाशी देणं लागतो. आणि जे काही आपण आहोत, जी काही गुणवत्ता, टॅलेंट आपल्यामध्ये आहे, त्यामध्ये आपल्या संपूर्ण समाजाचा, आई-वडिलांपासून संपूर्ण समाजाचा सहभाग आहे. ही भावना मनात ठेवून जर आपल्या विद्यार्थ्यांनी फक्त बाहेर जायला काय हरकत नाही, जा तिथे नोकरी, व्यवसाय जे काय हे करा. पण आपण हे देणं लागतो ही भावना जर सतत मनात ठेवली आणि योग्य वेळी संधी मिळाल्यास पुन्हा येऊन इथे काहीतरी मोठ्या प्रमाणात सुरू करून स्वतःबरोबर अशा हजारो विद्यार्थी जे इतर तरुण आहेत त्यांना नोकऱ्या देणं असो किंवा इतर मदत असो, त्यातून नक्कीच ते आपल्या गुणांचा उपयोग हा थोडासा देशाच्या आणि समाजाच्या विकासात करू शकते. तर दोन्हीकडून मला वाटतंय पॉझिटिव्ह पावलं उचलण्याची गरज आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सध्या लॉकडाऊन आहे, नागरिक घरी आहेत. आता तुमची दिनचर्या काय बदललेली आहे आणि तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता की कोरोनापासून कसा बचाव करावा? तुमची स्वतः जी काही काळजी हां. जी काही काळजी घेणं आपण आवश्यक आहे, ती तर घेतलीच पाहिजे. कारण फक्त आपणच यामुळे जर पॉझिटिव्ह झालो, तर आपले सर्व कुटुंबीय, जवळपासचे लोक या सर्वांना ती रिस्क राहते. त्यामुळे आपल्या सर्वांचं नागरिक म्हणून कर्तव्य की आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मी वैयक्तिकरित्या कोरोनाचं जे पुणे जिल्ह्याचं सर्व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचं काम आहे ते पाहत आहे. तर ते पण पाहत आहे आणि विद्यार्थ्यांशी निगडीत आपल्या शिक्षण विभागाचे जे काही महत्त्वाचे मग निर्णय असतील, 10वी-12वीच्या परीक्षांचा असो, पुढील शैक्षणिक सत्र सुरू करण्याविषयी असो किंवा शाळांमध्ये शिक्षकांचे जे विषय असतील, मिड डे मील पासून फीज रिलेटेड आणि इतरही सर्व विषय असतील, ते सर्व आम्हाला वेळोवेळी हाताळावे लागतात. त्यामुळे आमचं रोजचं काम सुरूच आहे मोठ्या प्रमाणावर. फक्त एवढंच आहे की ऑनलाईनचा वापर वाढलाय, अशा प्रकारच्या Zoom मीटिंग्सचा वापर वाढलाय आणि त्यातून निरंतर काम हे सुरूच आहे.
तर मला वाटतं ही एक संधी म्हणून आपण प्रत्येकाने घ्यावी. स्वतःच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर थोडं काम करावं, कुटुंबाला चांगला वेळ द्यावा आणि आता मला वाटतं सगळे घरात बंदिस्त झाल्यामुळं आपल्या आयुष्याकडे एक नव्या दृष्टीने पाहण्याचा ही वेळ आलेली असं मला वाटतं. त्याचा आपण जरूर उपयोग करून घ्यावा. धन्यवाद विशालजी. आपण अशाच प्रकारे संवाद ठेवूया. आपल्या लोकांना तुमचा संवाद, तुमचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं वाटतंय. आज देखील तुम्ही अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, की जेणेकरून आयुष्याला जे एक दिशा देईल, अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद जगताप साहेब आणि सर्व आपल्या पुरंदर वासियांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या सर्वांच्या स्वास्थ्यासाठी मंगल प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक यू.